नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज कृषी दर्शन कार्यक्रमांतर्गत आपल्या माहितीसाठी आणि चर्चेसाठी आपण विषय निवडलाय मुक्त कृषी शिक्षणाच्या नव्या दिशा. मंडळी, थोड्याच अवधीत आपल्या स्क्रीनवर आपल्याला आता दिसतंय जो आजचा कार्यक्रमाचा विषय आहे, मुक्त कृषी शिक्षणाच्या नव्या दिशा. मंडळी, आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण जगामध्ये अनेक विद्यापीठांच्या माध्यमातून, महाविद्यालयाच्या माध्यमातून कृषी शिक्षण दिलं जातं. तसं आपल्या देशात, आपल्या राज्यात सुद्धा कृषी शिक्षण दिलं जातं. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत, त्याच्यामध्ये कृषी शिक्षण दिले सुद्धा या विषयाचं शिक्षण दिलं जातं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे अशी आहे की इथे शिक्षण घेताना किंवा शिक्षण घ्यायचं जर आपल्याला असेल तर कमाल वयाची अट आपल्याला तिथे नाही, म्हणजे वयाची अटच तिथे नाही असं म्हटलं तरी आपल्याला चालेल. बऱ्याच वेळा असं होतं की काळाच्या ओघामध्ये, परिस्थितीमुळे आपल्याला आपलं शिक्षण पूर्ण करता येत नाही. बऱ्याच वेळा असंही होतं की 10वीच्या विद्यार्थ्यांना, 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये अपयश येतं, मग ते निराश होतात, नाराज होतात. पण त्यांनी निराश होण्याचं कारण अजिबातच नाही, कारण मुक्त विद्यापीठ आपल्या पाठीशी आहे. मुक्त विद्यापीठामध्ये अशा विद्यार्थ्यांना पदविका म्हणजे डिप्लोमा घेता येतो, पदवी म्हणजे डिग्रीसुद्धा संपादन करता येते. आणि आज आपण जे बोलतोय ते कृषी शिक्षणाविषयी बोलतोय. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन. म्हणजे आज आपल्याकडे जे तज्ज्ञ आलेत त्यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर दूरस्थ शिक्षण विशेषज्ञ किंवा डिस्टन्स एज्युकेशन स्पेशलिस्ट म्हणून आपण त्यांना संबोधू शकतो, त्यांना म्हणू शकतो. आज आपल्याला कल्पना आहे की या परिस्थितीमध्ये जर कृषी शिक्षण आपल्याला घ्यायचं असेल तर हीच योग्य वेळ आहे. म्हणजे आता जून महिना सुरू झालेला आहे, तर अशा विद्यार्थ्यांना इथे नक्की जाऊन प्रवेश घेता येईल. आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला हे सगळं जाणून घ्यायचं आहे की प्रवेश प्रक्रिया कशी आहे, प्रवेश कसा घेता येईल, नेमकं कोणकोणत्या विषयात आपल्याला पदविका किंवा पदवी संपादन करता येईल आणि कृषी शिक्षण आपल्याला पुढे घेता येईल. म्हणजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अशाही काही विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत ज्यांनी या विद्यापीठातून शिक्षण घेतलेलं आहे, पदविका संपादन केले आहे आणि कृषी व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी त्यांना नोकरी मिळालेली आहे. त्यामुळे निराश होण्याचं अजिबातच कारण नाही. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आपल्या पाठीशी आहे. याविषयी अधिक जाणून घ्यायचं आहे आपल्याला. अधिक माहितीसाठी आज आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर सूर्या गुंजाळ. सर नमस्कार. नमस्ते. गुंजाळ सरांची तसं बघितलं तर ओळख करून देण्याची अजिबातच गरज नाही, कारण आपल्याला कल्पना आहे की अनेक वेळा दूरदर्शनच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर इथे आले आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. सरांच्या विषयी जर बोलायचं झालं तर गेले 34 वर्ष याविषयी सर कार्यरत आहेत. अनेक संस्थांमध्ये सरांनी काम केलं आहे, अनेक पदांवर सरांनी काम केलं आहे. आणि गंमत म्हणजे दूरस्थ शिक्षण विशेषज्ञ म्हणजे मी मगाशी सांगितलं आहे की डिस्टन्स एज्युकेशनच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये, म्हणजे दक्षिण पूर्व जे देश आहेत, मलेशिया, थायलंड, सिंगापूर, ज्याला साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज आपण म्हणतो, सर तिथे जाऊन व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत अनेक वर्ष. तिथल्या विद्यार्थ्यांना सरांनी मार्गदर्शन केलं आहे याविषयीचं. त्याहीपेक्षा PhDचे जे विद्यार्थी आहेत, अनेक विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेत, मोठे झालेत. आणि गंमत म्हणजे आकाशवाणी, रेडिओ टॉक ज्याला आपण म्हणतो, 100च्या वर रेडिओ टॉक त्यांनी आजपर्यंत दिलेले आहेत. आणि 2,83,000 विद्यार्थ्यांपर्यंत दूरस्थ शिक्षण माध्यमाच्या माध्यमातून सर पोहोचले आहेत. विद्यापीठ पोहोचलं आहे. सरांचा बायोडाटा माझ्याकडे जेव्हा आला तेव्हा मला असं वाटलं हा प्रचंड मोठा बायोडाटा आहे आणि हा जर वाचत गेलो आपण तर आपला वेळ आपल्याला अपुरा पडेल. सरांविषयी बोललं तेवढं कमी आहे. सर आपल्यासोबत आहेत. सर परत एकदा कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर आपला जो कार्यक्रम आहे हा लाईव्ह फोन इन प्रोग्राम आहे, तेव्हा अनेक लोक आपल्याला या माध्यमातून फोन करून प्रश्न विचारणार, त्यांच्या मनातल्या शंकांचं निरसन आपल्याला करायचं आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून. मंडळी, फोन नंबर आमची नोट करून घ्या. पहिला नंबर आहे 24908050 आणि दुसरा नंबर आहे 24988050. जे दर्शक मुंबई बाहेरून फोन करणार आहेत त्यांनी 022 हा एसटीडी कोड अगोदर फिरवायचा आणि नंतरच फोन करायचा आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची सूचना म्हणजे जर आपल्याला फोन करून प्रश्न सरांना विचारायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी करायचा आहे आणि सलग स्पष्ट प्रश्न सरांना विचारायचा आहे. असं सुरू करूया. नक्की सर. सर, मुक्त विद्यापीठ म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जे नाशिकला, गंगापूर रोडला, काय सांगताय सर विद्यापीठाविषयी? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची सुरुवात 1989 साली झाली आणि मागच्या 28 वर्षामध्ये हे मुक्त विद्यापीठ जवळपास 36 लाख विद्यार्थ्यांच्या शेतापर्यंत जाऊन पोहोचले. या विद्यापीठामध्ये कृषी शिक्षणक्रम आहेतच, याशिवाय अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षणक्रम आहेत. अगदी BA BCom पासून तर MA MCom MSc पर्यंतचे सर्व शिक्षणक्रम या मुक्त विद्यापीठात आहे. आणि या विद्यापीठाचं खास वैशिष्ट्य आपल्याला जर माहीत करून घ्यायचं असेल तर काम करता करता शिक्षण आणि शिकता शिकता काम करणे अशा प्रकारचं हे शिक्षण आहे. आणि शेतीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या शेतापर्यंत हे विद्यापीठ जाऊन पोहोचलं आहे. सर, आता जे शिक्षणक्रम आहेत, विविध शिक्षणक्रम असेल त्याविषयी अजून सखोल आपल्याला सांगता येईल काय? खरं म्हणजे या शिक्षणक्रमांचं एक खास वैशिष्ट्य आहे. सर्वसाधारणपणे जे विद्यार्थी 10वी पास झालेत, नापास झालेत,
12वी पास झालेत, नापास झालेत, शिक्षण अर्धवट सुटले, या सगळ्यांना शिक्षणाची दुसरी संधी म्हणून हे विद्यापीठ या विद्यार्थ्यांकडे पाहतं. आणि ज्या विद्यार्थ्याला संधी मिळाली तो पुढे गेला, ज्याला संधी मिळाली नाही त्याला दुसरी संधी देण्याचं काम या विद्यापीठाने केलेलं आहे. असे 36 लाख विद्यार्थ्यांनी या विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांचा फायदा गेल्या 28 वर्षात घेतलेला आहे. सर, आता हे कोणकोणते शिक्षणक्रम आहेत, विषय कोणते आहेत ज्यामध्ये? सर्वसाधारणपणे मुक्त विद्यापीठात 200च्या वर शिक्षणक्रम आहे आणि त्याच्यामध्ये 10 शिक्षणक्रम कृषीचे आहे. कृषी विज्ञान विद्याशाखेअंतर्गत 4 प्रकारचे शिक्षणक्रम आहे. पहिला प्रमाणपत्र शिक्षणक्रम, 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्रमाणपत्र शिक्षणक्रम आहे. त्याच्यामध्ये माळी प्रशिक्षण एक आहे, 1 वर्ष कालावधीचा, आणि याच्यासाठी 10वी पास नापास विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. दुसरा एक कृषी अधिष्ठान शिक्षणक्रम आहे, त्याला 12वी पास नापास विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात आणि हा शिक्षणक्रम केल्यानंतर तो विद्यार्थी क्रमाक्रमाने प्रवेश घेत BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर पर्यंत पोहोचू शकतो. सर्वसाधारणपणे कृषी विद्यापीठात जर BSc ॲग्रिकल्चर प्रोग्राम करायचा असेल तर 12वी नंतर 4 वर्ष लागतात. मात्र मुक्त विद्यापीठामध्ये त्याच शिक्षणक्रमाला 5 वर्ष लागतात. कारण आम्ही फक्त 12वी सायन्सलाच घेत नाही, 12वी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तिघांनाही घेतो. आणि या तिन्ही प्रकारच्या साईडच्या विद्यार्थ्यांना सायन्सचा बॅकग्राऊंड नसल्यामुळे कृषी अधिष्ठान हा शिक्षणक्रम त्यांना देऊन त्यांची तयारी करून घेतो आणि नंतर BSc ॲग्रिकल्चर, हॉर्टिकल्चरला आम्ही पाठवतो. सर, आपल्याला स्लाइड्स ज्या आपण लॅपटॉपमध्ये आणल्या आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला हे दर्शकांना दाखवता येईल? कारण मला असं वाटतं की आपण जे सांगितलं ते स्क्रीनवर दर्शकांना दिसलं तर मला वाटतं त्याचा खूप फायदा होईल. बरोबर. दर्शकांना आता स्क्रीनवर मुक्त विद्यापीठाचे जे कृषी शिक्षणक्रम आहे त्याचा कालावधी किती आहे आणि कुठले शिक्षण दिलं जातं त्याचं स्लाइड आपल्याला आपल्या TV स्क्रीनवर दिसत असेल. सर, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की अनेक संधीही उपलब्ध आहेत आणि आपण आता सांगितलं की वैशिष्ट्यांमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की नापास जरी झाला एखादा विद्यार्थी तर निराश व्हायचं कारण नाही आहे आणि आपल्याला इथे शिक्षण पूर्ण करता येतं आणि व्यवसाय किंवा नोकरी करता येईल. सर, आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये एक अशी शंका आहे की मुक्त विद्यापीठातून जर शिक्षण घेतले किंवा पदवी किंवा पदविका संपादन केली तर शासनाची मान्यता त्याला आहे की नाही? कारण गव्हर्नमेंटची मान्यता असणं अत्यंत आवश्यक आहे, तर त्या डिग्रीला काय अर्थ उरणार नाही. त्याविषयी काय सांगता सर? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सर्व कृषी शिक्षणक्रमाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाची मान्यता आहे. सर्व कारणांसाठी, नोकरीसाठी, पुढील शिक्षणासाठी किंवा अन्य कारणासाठी हे सर्व शिक्षणक्रम महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेले. त्याचबरोबर विद्यापीठ अनुदान आयोगाची याला पूर्ण मान्यता आहे. त्यामुळे हा शिक्षणक्रम पूर्ण केला कोणताही तरी त्याला शासकीय नोकरीमध्ये जाता येतं, MPSCची स्पर्धा परीक्षा देता येते, UPSCची स्पर्धा परीक्षा देता येते. आमचे विद्यार्थी महाराष्ट्र शासनामध्ये विविध पदावर आजही कार्यरत आहेत. सर, आता विद्यार्थ्यांचा आपण उल्लेख केला. श्रीमती दर्शना कापडनीस आता आपल्यासोबत फोन लाईनवर आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या इथून शिक्षण पूर्ण केलं आणि खरंच त्यांनी प्रगती केली आहे. त्या आपल्यासोबत आहेत. दर्शना मॅडम, आपलं खूप खूप स्वागत कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये. आणि गुंजाळ सर आमच्या स्टुडिओमध्ये आमच्यासोबत आहेत आणि आपल्याशी आम्हाला बोलायचं की आपला शिक्षणाचा अनुभव कसा होता आणि आता सध्या आपण काय करताय आणि एकूण हा प्रवास कसा होता, काय सांगता येईल? सर, मी आपल्या रुटीन ह्याच्यातनं शिक्षण घेतलं होतं, पोस्ट ग्रॅज्युएट होती, पण माझा उद्योग हा कृषी क्षेत्राशी संलग्न होता. तर मला सारखं वाटत होतं की आपण ह्या क्षेत्रात काहीतरी ज्ञान घेतलेलं पाहिजे, म्हणजे आपण जास्त चांगल्या प्रकारे काम करू शकू. म्हणून मला ह्या शिक्षणक्रमाची माहिती माझ्याच एका शिक्षकांनी दिली की तू हे करून बघ. पण मला सुरुवातीला वाटत होतं की आपल्या ह्या धावपळीच्या ह्याच्यात रुटीनमध्ये आपल्याला कसा वेळ मिळेल, आपण कसं अभ्यास करू शकू. पण जेव्हा या कोर्सवर्क आणि हे सगळं बघितलं, पुस्तकं बघितली, तर इतक्या सुंदर प्रकारे डिझाईन केलेली होती ती की मला कुठेही वाटलं नाही की आपल्याला हे जमणार नाही किंवा आपण वेळ देऊ शकणार नाही. कारण एवढं मोठं क्षेत्र आहे, इतकं त्यातला अभ्यासक्रम क्लिष्ट आहे, पण तो पुस्तकं आणि त्यांचा एवढ्या कमी कालावधीत 32 सेशन्स असतात वर्षभरात, त्यात तो इतक्या सुंदर प्रकारे बसवलेला होता की मला त्याच्यात अडचण कुठलीच आली नाही आणि माझ्या क्षेत्राशी संलग्न अभ्यास खूप चांगल्या प्रकारे करता आला, नॉलेज मिळालं आणि त्याचं निश्चितच मी उद्योजिका आहे कृषी क्षेत्रातली. मायक्रोन्यूट्रियंट्स आणि
TGR म्हणून प्रॉडक्ट्स असतात, तर त्यातला खूप चांगल्या प्रकारे ज्ञान मिळालं आणि त्याचा उपयोग होतो डेली लाईफमध्ये पण. दर्शना मॅडम, मी तुम्हाला हेच विचारणार होतो आता की आपण तिथे शिक्षण घेतलं आणि शिक्षणातून आपण व्यवसायात उतरलात आणि व्यवसायामध्ये आपण सांगितलं की प्लॅन ग्रोथ रेग्युलेटर्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स बनवता आणि त्याचा व्यवसाय करता. कुठून प्रेरणा मिळाली? आपण फार शिक्षणाचं पण आपण कौतुक केलं की शिक्षण थोडंसं कठीण असतं, शिक्षण म्हटलं की कठीणच असतं, पण मुक्त विद्यापीठामध्ये अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे शिक्षण दिलं जातं, त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा त्याचं टेन्शन येत नाही. आणि शिक्षण घेता घेता कसं हॅपीनेस इज अ बेसिक रिक्वायरमेंट फॉर पर्सनल डेव्हलपमेंट असं म्हणतात, त्यामुळे आनंदी असणं आवश्यक आहे. विद्यार्थी, मला वाटतं की विद्यार्थी तिथे आनंदी असतो, शिक्षण घेताना सुद्धा आनंदी असतो, कारण कार्यपद्धती अत्यंत सोपी आहे. मग कशी प्रेरणा मिळाली आणि कसं व्यवसायात उतरला आणि खरंच या अभ्यासक्रमाचा कसा उपयोग झाला, थोडक्यात काय सांगता येईल? व्यवसायात ऍक्च्युली मी होती, मला त्या व्यवसायातलं अजून डिटेल नॉलेज हवं होतं. माझं ग्रॅज्युएशन मायक्रोबायोलॉजीत झालेलं होतं, तर कृषी क्षेत्राची डायरेक्टली माहिती मला नव्हती. पण त्याच्यातलं जे काही शेतकऱ्यांचे डे टू डे लाईफमध्ये जे प्रॉब्लेम्स होते ते सॉल्व्ह करायला मला असं वाटलं की आपण ह्या क्षेत्रातलं नॉलेज मिळवलं. आणि या डिग्री, ही पदवी संपादन केल्यानंतर या पदवीचा आपल्याला फायदा झाला. आपण दर्शना मॅडम कार्यक्रमात सहभागी झाली फोनच्या माध्यमातून, आपले खूप खूप आभार, धन्यवाद. सर, आता बरेच वेळा असं होतं की आपण सांगितलं की शासनाची याला मान्यता आहे, पण जेव्हा पदवी संपादन करतो आपण तर बरेच वेळा असं होतं की आपण माणसाचा स्वभाव आहे, आपण कम्पेअर करतो. तर इतर विद्यापीठांमधून जी पदवी दिली जाते आणि आपल्या विद्यापीठातून जी पदवी दिली जाते तर ही समकक्ष म्हणजे याच्यात सिमिलर आहे काय सांगता येईल? एकदम समकक्ष. त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्र शासनाच्या अंडर 4 कृषी विद्यापीठ आहे, बरोबर, आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हेही महाराष्ट्र शासनाच्याच अंडर आहे. त्याच्यामुळे हे मुक्त विद्यापीठ मुक्त शिक्षण पद्धतीने शिक्षण देतं. दोघांच्या सिलेबसमध्ये फारसा फरक नाही, डिग्रीमध्ये फारसा फरक नाही. इतकंच काही ज्या महाविद्यालयात ते विद्यार्थी शिक्षण घेतात रेग्युलर, त्याच महाविद्यालयात हेही विद्यार्थी शिक्षण घेतात. इतकंच नाही, जे प्राध्यापक त्यांना शिकवतात तेच प्राध्यापक यांना शिकवतात. फक्त त्या विद्यार्थ्यांना सोमवार ते शुक्रवार शिक्षण देतात आणि या विद्यार्थ्यांना शनिवार रविवार शिक्षण देतात, कारण शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशीच यांना वेळ असतो. त्यामुळे नोकरी करता करता शिकायचं असेल आणि शिकता शिकता नोकरी करायची असेल तर मुक्त शिक्षणासारखा पर्याय नाही. त्यामुळे शिक्षणाची पद्धती एकच आहे, प्राध्यापक तेच आहे, प्रयोगशाळा तीच आहे, क्लासरूम तेच आहे. हे सगळं एकत्र असताना सिलेबसही सेम आहे, फक्त शिक्षणाची पद्धती वेगळी आहे. त्याच्यामुळे हे समकक्ष शिक्षणक्रम सर्व कारणासाठी महाराष्ट्र शासनाने मान्य केलेले आहेत. सर, आपण खूप छान सांगितलं, कारण बरेच वेळा असं होतं की अनेक लोक भेटतातही आपल्याला की सर मला शिक्षण पूर्ण करता नाही आलं आणि आता मी नोकरी करतोय कारण परिस्थिती तशी आहे, पण आता नोकरी करून मला कुठल्या हॉर्टिकल्चरमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा घेता येईल. तर मला वाटतं की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हा खरंच एक उत्तम असा पर्याय सर्वांसमोर आहे, कारण परिस्थितीमुळे असं बऱ्याच वेळा होतं की आपलं शिक्षण पूर्ण नाही करता येत. सर, आता एक अजून महत्त्वाचा प्रश्न असा आहे की दरवर्षी आपण किती विद्यार्थ्यांना प्रवेश देतो विद्यापीठामध्ये? सर्वसाधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 60 ठिकाणी मुक्त कृषी शिक्षण केंद्र स्थापन केलेले आहेत. याच्यामध्ये 45 ठिकाणी कृषी महाविद्यालयामध्ये आहे आणि 15 ठिकाणी कृषी विज्ञान केंद्रामध्ये आहे. आणि एका शिक्षणक्रमाला एका केंद्रावर जास्तीत जास्त 60 विद्यार्थ्यांना प्रवेश देतो. आणि या 60 विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकलसाठी 2 बॅच केल्या जातात, 30-30 विद्यार्थ्यांची. त्यामुळे वर्गात शिकताना 60 विद्यार्थी असतात, प्रॅक्टिकलच्या वेळेला 30-30 विद्यार्थी असतात. अशा 60 केंद्रावर विविध शिक्षणक्रमांचा जर विचार केला तर दरवर्षी 17,000च्या आसपास विद्यार्थ्यांना हे मुक्त विद्यापीठ प्रवेश देतं. याच्यामध्ये प्रमाणपत्र पातळीवरचे शिक्षणक्रम आहे, डिप्लोमा पातळीवरचे आहे, डिग्री पातळीचे आहे, MSc पर्यंत आहे. त्यामुळे सर्टिफिकेटपासून MSc पर्यंत आणि 60 ठिकाणी प्रत्येक सेंटरवर 10 शिक्षणक्रम असा विचार करून 17,000 विद्यार्थ्यांना प्रवेश हे विद्यापीठ देतं. सर, एक फोन घेऊया. जालन्यावरून लक्ष्मण देठे काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. हो सर, ते आपल्याला लक्ष्मणराव विचार. ऍडमिशन घ्यायचं मुलाचं. हा, तर मग आता 10वीचा निकाल चालेल ना? 10वीवर 10वीचा निकाल काही लागू दे, 10वी पास झाला तुमचा विद्यार्थी तर फारच चांगलं, नापास झाला तरी मुक्त विद्यापीठात प्रवेश मिळतो. फक्त खालच्या शिक्षणक्रमापासून त्याला सुरुवात करावी लागेल. तर जालन्याला खरपुडीला कृषी विज्ञान केंद्र आहे आणि खरपुडीलाच कृषी महाविद्यालय आहे. त्या शिक्षण केंद्रावर 1 जून पासून प्रवेश सुरू झालेले आहेत. 15 जून शेवटची तारीख आहे. त्यामुळे 15 जून पर्यंत तुम्ही या कृषी विज्ञान केंद्रावर किंवा कृषी महाविद्यालयामध्ये जालन्याचा जाऊन तुमचा प्री ऍडमिशन फॉर्म भरावा लागतो, तो भरून घ्या.
सर हो का? हो, मला वाटते त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळालंय. ते जाऊन आता प्रवेश घेऊ शकतात. सर, आता मुक्त विद्यापीठात आपण सांगितले की 1989 साली सुरुवात झाली आणि आज इतके वर्ष हे विद्यापीठ कार्यरत आहेत आणि लाखो विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलाय, शिक्षणाचा लाभ घेतलाय, मुक्त शिक्षणाचा लाभ घेतलाय. सर, आता जे विद्यार्थी इथून पास होऊन गेलेले आहेत तर सध्या ते काय करतात त्यांच्याविषयी काय सांगता येईल, किंवा काही गुणी विद्यार्थी असतील त्यांचं काय कौतुक करता येईल आपल्याला कार्यक्रमाच्या माध्यमातून? खरं म्हणजे गुणी विद्यार्थ्यांची संख्या हजारात आहे अच्छा. आणि प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखात आहे. 1990 साली पहिली बॅच आम्ही राबवली, द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान. आणि या द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान नाशिक जिल्ह्यामध्ये विद्यापीठ असल्यामुळे द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान हा पहिला शिक्षणक्रम आम्ही सुरू केला आणि संपूर्ण जिल्हाभरातून आम्हाला 81 विद्यार्थी मिळाले आणि 81 विद्यार्थ्यावरून सुरुवात केलेलं हे विद्यापीठ आज दरवर्षी 17,000 विद्यार्थ्यांना प्रवेश देतं. एकूण जर विद्यार्थी संख्या आपण विचारात घेतली तर 2,83,000 विद्यार्थ्यांनी या विद्यापीठात मागच्या 27 वर्षात प्रवेश घेतलेला आहे. आता आपल्याला विद्यापीठाच्या मी जसं विचारलं की विद्यापीठात अनेक विद्यार्थी शिकतात आणि सध्या ते काय करतात आणि आपण त्यांचं कौतुक पण करायचं. बरोबर. आपण सांगत होतात की विद्यार्थी सध्या काय करतात, तिथे आपण होतो आणि तेवढ्यात आपल्याला ब्रेक घ्यावा लागला. काय मी असं सांगत होतो की मागच्या 26 वर्षामध्ये मुक्त विद्यापीठामध्ये शेतीच्या शिक्षणक्रमासाठी 2,83,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. आता बऱ्याच वेळा मुक्त विद्यापीठ म्हटलं की लोकांना वाटतं सोपं असेल आणि मग गैरसमजापोटी प्रवेश घेतात आणि मग अशा वेळेला ते शिक्षणक्रम पूर्ण करता काही विद्यार्थी सोडतात. काही विद्यार्थ्यांना सांसारिक अडचणीमुळे ते सोडतात. तर 2,83,000 विद्यार्थ्यांपैकी 2,20,000 विद्यार्थ्यांनी मुक्त विद्यापीठाचे शिक्षणक्रम पूर्ण केलेत. आता उरलेले जे 65,000 विद्यार्थी ड्रॉप आउट झालेत त्यांचा विषय बाजूला ठेवू, पण जे 2,20,000 विद्यार्थी पास झाले ते काय करतात त्याची माहिती मी आपल्याला सांगतो. 2,20,000 विद्यार्थ्यांमध्ये जवळपास 20,000 विद्यार्थी आपले महाराष्ट्र शासनामध्ये ग्रामसेवक, तलाठी, कृषी सेवक, कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी, वैरण विकास अधिकारी, फॉरेस्ट गार्ड, फॉरेस्ट ऑफिसर पर्यंत पोहोचले. एक आमचा विद्यार्थी असा एक तो IPS झाला. उमेश खांडबाले नावाचा विद्यार्थी आहे नाशिकचा, तो IPS झाला आणि रमेश घोलप नावाचा विद्यार्थी तो IAS झाला आणि तो बिहारमध्ये कलेक्टर आहे सध्या. त्याच्यामुळे ग्रामसेवक तलाट्यापासून तर कलेक्टर पर्यंत ही विद्यार्थ्यांची व्याप्ती आहे. आता ही सरकारी नोकरी ज्यांना मिळाली ते गेले सरकारी नोकरीत. 30,000 असे विद्यार्थी की सरकारी नोकरी पाहिजे पण नाही मिळाली, ते विद्यार्थी खाजगी नोकरीत गेले. सर, माफ करा, एक फोन घेऊया. जळगाववरून राजू पाटील काय विचारू इच्छितात? नमस्कार, विचारा. हॅलो. हा, विचारा राजूजी, विचारा. हा, बोला बोला विचारा, प्रश्न विचारा. मी काय म्हणतो सर, माझा हॅलो. बोला. हा, विचारा, आवाज येतोय, विचारा. हा, मी काय म्हणतो सर, माझा मुलगा आता 10वीला आहे, त्याला आपल्या कृषी दर्शन मध्ये ऍडमिशन घ्यायचंय, त्याच्याबद्दल माहिती द्यावं. 10वीचा निकाल लागल्यानंतर ताबडतोब तुम्ही जवळच्या मुक्त विद्यापीठाच्या कृषी शिक्षण केंद्रावर प्रवेशासाठी जा. जळगाव जिल्ह्यामध्ये कृषी विज्ञान केंद्र पाल येथे आपलं केंद्र आहे मुक्त विद्यापीठाचं. त्याचबरोबर आमळनेरला नवलभाऊ कृषी महाविद्यालय आमळनेर इथे एक आपलं केंद्र आहे. त्यामुळे पाल आणि आमळनेर पैकी जे केंद्र आपल्याला जवळ असेल त्या केंद्रावर आपण जाऊन प्रवेश घ्यावा. सर, आपण सांगत होतात की जवळपास 20,000 विद्यार्थी नोकरीमध्ये आहेत, शासकीय नोकरीमध्ये किंवा प्रायव्हेट कंपन्यांमध्ये. इतर विद्यार्थ्यांच्या विषयी आपण सांगत होतो. 30,000 विद्यार्थी असे आहे की ते प्रायव्हेट नोकरीमध्ये गेले, सीड प्रोडक्शन कंपन्यात गेले, ॲग्रो सर्व्हिस सेंटर काढली काहींनी, त्याचबरोबर वेगवेगळ्या इम्प्लिमेंटच्या कंपनी आहेत, हॉर्टिकल्चरच्या नर्सरी आहे, अशा विविध ठिकाणी 30,000 विद्यार्थी नोकरी करतायत. त्याचबरोबर 50,000 विद्यार्थी असे आहे की त्यांनी स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू केले आणि त्याच्यात प्रामुख्याने एक उद्योग व्यवसाय त्यांनी सुरू केला, ॲग्रो सर्व्हिस सेंटर. खताचं बियाणाचं दुकान अनेक विद्यार्थ्यांनी सुरू केलं. त्याचबरोबर हॉर्टिकल्चरच्या नर्सरी सुरू केल्या. काही विद्यार्थी केवळ भाजीपाल्याची रोपं तयार करून विकतात. एक शहाद्याचा एक विद्यार्थी पाटील नावाचा, तो फक्त पोपईची रोपं तयार करतो आणि खात्रीने सांगतो की या पोपईवर जर व्हायरस आला तर संपूर्ण शेताची किंमत मी भरून देईल. इतका कॉन्फिडंटली तो रोपं तयार करतो. ट्रायकोडर्मा वापरतो, रूट ट्रेनर वापरतो आणि डिसीज आणि पेस्ट फ्री, रोग आणि कीड मुक्त रोपं तयार करतो आणि शेतकऱ्यांना देतो आणि शेतकऱ्यांना खात्रीने सांगतो की ही रोपं रोग आणि कीड मुक्त आहेत.
असे अनेक विद्यार्थी अनेक प्रकारची रोपं तयार करतात आणि शेतकऱ्यांना सप्लाय करतात. सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला भाग, 1,00,000 विद्यार्थी सरकारी नोकरीत गेले, खाजगी नोकरीत गेले, स्वतःचा व्यवसाय सुरू केला. पण 1,20,000 विद्यार्थी असे आहे की ते नोकरी व्यवसाय करण्याऐवजी ते स्वतःच्या शेतीत राबायला गेले. आणि महाराष्ट्राच्या शेतीमध्ये मुक्त विद्यापीठाचे 1,20,000 विद्यार्थी पदविका आणि पदवी घेऊन स्वतःची शेती करतायत. अत्यंत चांगल्या पद्धतीने शेती करतायत. एवढी मोठी संख्या मला वाटतं कुठल्या कृषी विद्यापीठाची गेली असेल असं मला वाटत नाही. सर, आपल्याच विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्यापैकी एक विद्यार्थी शिवत दत्तू ढगे आपल्यासोबत फोन लाईन नर्सरीवाला मग अशी दर्शना मॅडम होते, आता दत्तूजी आहेत. नमस्कार दत्तूजी, कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. आपलाही मनोगत आपल्याला विषयी मला ऐकून घ्यायचं आहे, काय सांगता येईल? सर्वप्रथम कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतल्याबद्दल धन्यवाद. कृषी विज्ञान केंद्र यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे मी 2004 मध्ये रोपवाटिका व्यवस्थापन या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग घेतला. या प्रशिक्षणातून मिळालेले शास्त्रज्ञान व अनुभव तसेच माझी मुळात आवड या व आणखी त्याच्यामध्ये इतरांपेक्षा वेगळी करण्याची इच्छा आहे. यातून मी 2005 मध्ये कृषी नर्सरी या नावाने माझ्या बेळगाव ढगा या गावात 2 गुंठ्यामध्ये भाजीपाला रोपवाटिका व्यवसाय सुरू केला. तेव्हा मी महिन्याला 50,000 रुपये बनवत असे. यात आतापर्यंत टप्प्याटप्प्याने मी प्रगती करत नर्सरी व्यवसाय आज 70 गुंठ्यामध्ये मी पोहोचवला आहे. तसेच महिन्याला सरासरी 15 लाख इतकी रुपये मी बनवली जातात भाजीपाल्याची. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, सिमला मिरची, ज्वाला मिरची, गोबी फ्लावर, कारले, दुधी भोपळा इत्यादी रोपे मी मोठ्या प्रमाणात बनवतो. दत्तूजी, सर्वात महत्त्वाचं असं आहे की कुठलाही व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर त्या व्यवसाय विषयीचं ज्ञान आपल्याकडे असणं आवश्यक आहे, नाहीतर व्यवसायामध्ये यश मिळणं फार कठीण असतं. त्यामुळे मुक्त विद्यापीठातून जे आपण शिक्षण घेतलं त्या शिक्षणाचा फायदा जेव्हा आपण व्यवसाय करताय, जसं आपण सांगितलं की 2 गुंठ्यापासून नर्सरी सुरू केली आणि 2 गुंठ्यावरून आपण 70 गुंठ्यावर गेलात आणि जवळपास 15 लाख रोपं आपण तयार करतात भाजीपाल्यांची. तर हे जे शिक्षण आपण घेतलं या शिक्षणाचा नेमका व्यवसाय करत असताना कसा फायदा होतो, काय सांगता येईल? सर्वात महत्वाचं कुठल्याही व्यवसायाचं जे शास्त्रीय प्रशिक्षण आहे त्याच्यातल्या ज्या छोट्या मोठ्या बाबी असतात व्यवसाय करताना, त्या बारकाईने या प्रशिक्षणामधून मला शिकण्यास मिळाल्या आणि प्रत्यक्षात अनुभवल्याही मी त्या प्रशिक्षणादरम्यान. दत्तूजी, खूप खूप धन्यवाद. आपण कार्यक्रमात फोनच्या माध्यमातून सहभागी झालात, आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुक्त विद्यापीठातून जे शिक्षण मिळालं त्याचा नेमका व्यवसाय करताना कसा फायदा झाला हे आपण सांगितलं. कार्यक्रमात आपण सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. सर, बरेच विद्यार्थी फोनच्या माध्यमातून सुद्धा आपल्या संपर्कात आहेत आणि खरंच विद्यापीठातल्या शिक्षणाचा फायदा होतो, विशेषतः व्यवसाय करताना, कृषी व्यवसाय करताना. सर, आपण सांगत होतात की बरेच विद्यार्थी व्यवसायात उतरलेले आहेत, जसं यांचा पण आपण उल्लेख केला आणि इथे फोनवर पण आले. अजून काय सांगता येईल आपल्याला? खरं म्हणजे या शिक्षणक्रमाची व्याप्ती वाढत आहे, त्याचं शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या मुलांना महत्त्व प्राप्त समजत आहे. आणि सुरुवातीला मी सांगितलं 1990 साली जेव्हा द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान हा अभ्यासक्रम सुरू केला त्यावेळेला विद्यार्थ्यांच्या मागं आम्हाला जावं लागायचं की तुम्ही प्रवेश घ्या, आणि शेतकरी म्हणायचे नाही आता आमचं शिकायचं वय नाही, मग तुमच्या मुलांना घाला, नाही तो BA करतोय, तो BCom करतोय. आम्ही त्यांना असं सांगायचं BA BCom करून जर नोकरी मिळणार नसेल आणि तो शेतीच करणार असेल तर शेतीचं शिक्षण देऊन त्याला शेती करू देत ना. बरोबर. आणि मग थोडा ओढा वाढला. आज सांगायला आनंद वाटतोय की ज्या विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश घ्या असं म्हणत होतो आता आम्हाला फोन येतात आमच्या मुलाला काही करून प्रवेश द्या. इथपर्यंत ही प्रगती व्हायला 26 वर्ष गेली. म्हणजे सर 26 वर्षामध्ये आपण सांगितलं की 1989 पासून हा क्रम सुरू झाला. पहिले शेतकऱ्यांना म्हणावं लागायचं की इथे या आणि शिक्षण घ्या किंवा तुमच्या मुलांना तरी पाठवा, पण आता मुलं आपणहून येतात, शेतकरी आपल्या मुलांना आपणहून पाठवतात. मला असं वाटतं 26 वर्षामध्ये खूपच मोठा प्रगतीचा आलेख आपल्याला विद्यापीठाच्या माध्यमातून बघायला मिळाला. पण सर, मी विद्यापीठामध्ये अनेक वेळा आलो आणि विद्यापीठाचं जे प्रक्षेत्र आहे त्याचे काही फोटोग्राफ्स आणि स्लाइड्स आपल्याकडे आहे, ते आपल्याला मला वाटतं स्लाइडच्या माध्यमातून दर्शकांना दाखवता येईल की अत्यंत असं विकसित असं एक शिक्षण क्षेत्र आहे जिथे आपण खरंच जाऊन कृषी विषयातलं शिक्षण घेऊ शकता. आणि सर, या व्यतिरिक्त मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा होता की जसं आता आपण कॉलेजची इमारत आहे, नंतर लायब्ररीची इमारत, काही फोटोग्राफ्स आपल्याकडे आहेत. सर, प्रशासन ज्याला आपण म्हणतो की ऍडमिनिस्ट्रेशन, हे कशा प्रकारे तिथे कार्यरत आहे?
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं जर ज्युरिडिक्शन आपण विचारात घेतलं तर संपूर्ण महाराष्ट्र आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्युरिडिक्शन असलेले ह्या विद्यापीठाची 8 विभागीय केंद्र कार्यरत आहे. एक विभागीय केंद्र मुंबईला आहे, एक पुण्याला आहे, एक कोल्हापूरला आहे, नांदेडला आहे, औरंगाबादला आहे, अमरावतीला आहे, नाशिकला आहे. अशी 8 विभागीय केंद्रांमार्फत जवळपास 3000 शिक्षण केंद्रांचं व्यवस्थापन केलं जातं. आणि ही 3000 शिक्षण केंद्र आहेत ही महाराष्ट्राच्या विविध भागात आहेत. विविध विद्याशाखांमार्फत ती कार्यरत आहेत. आणि विभागवार जर आपण विचार केला तर प्रत्येक विभागामध्ये अनेक अभ्यास केंद्र कार्यरत आहे. आणि यांचं जे मॉनिटरिंग आहे तर मुक्त विद्यापीठाच्या विभागीय केंद्रांमार्फत केलं जातं. आणि साधारणपणे ॲग्रिकल्चरचे प्रोग्राम असतील तर कृषी महाविद्यालयात, इंजिनिअरिंगचे असेल तर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे, BA BComचे असेल तर आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजमध्ये आहे. त्या ठिकाणी ही अभ्यास केंद्र कार्यरत आहेत. सर, आत्ताच आपण एक फार क्षणिक एक स्लाइड दाखवली की सुरुवातीला जे पैसे, कारण कुठली संस्था चालवायची म्हणजे पैसे लागतात, आणि आपण आता स्क्रीनवर दर्शकांना दाखवतोय की किती कमी पैशांमध्ये सगळं सुरू झालं आणि आज कुठवर गेलं आहे. तर त्याविषयी सुद्धा आपण दर्शकांना सांगायला हवं. ही गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. विद्यापीठाचं 150 एकरचं क्षेत्र आहे. आणि सुरुवातीला मुक्त विद्यापीठाचे कृषी शिक्षण क्रम सुरू झाले त्यावेळेला विद्यापीठाकडे पैसे नव्हते, पण जमीन होती. आणि मग त्यावेळचे कुलगुरू प्राध्यापक राम ताकवले यांनी असं सांगितलं की पैसे नाही आहेत, पण आपल्याला फार्म विकसित करायचा. मग त्यावेळेला पैशाशिवाय तर काहीच होणार नाही. मग मी त्या शेतावर गेलो आणि लक्षात आलं की ह्या शेतावर खूप गवत माजलेलं आहे. आणि हे गवत आम्ही 1200 रुपयाला विकलं. आणि 1200 रुपयाला हे गवत विकून त्याच्यापासून भुईमुगाचं बियाणं आणलं आणि भुईमुग पेरला संपूर्ण क्षेत्रामध्ये. आता ते अनेक वर्ष पडीत असल्यामुळे तो भुईमुग काही चांगला आला नाही. जो आला तो विकून आम्ही 40,000 रुपये मिळवले. आणि त्या 40,000 रुपये खर्च करून तैवान पोपईचं बी आणलं, त्याची रोपं केली आणि ह्या तैवान पोपईने आम्हाला 1.5 लाख रुपये दिले. आणि ह्या 1.5 लाखापासून आम्ही जो फार्म विकसित केला, आज आमचा फार्मचं जर एकंदर टर्नओव्हर पाहिला तर 1 कोटीचा टर्नओव्हर आहे. आणि आमची जर इन्व्हेस्टमेंट पाहिली तर जवळपास 6 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे या 6 कोटीचं जे असेट उभं केलं त्याचं मूळ भांडवल 1200 रुपये होतं. बरोबर. आणि 1200 रुपयापासून आम्ही 6 कोटी रुपये जनरेट केले. आता आपण म्हणाल शेतकऱ्याला का जमत नाही? आता शेतकऱ्याच्या अनेक गोष्टी आहेत. शेतकऱ्याला लाईट आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर भांडवल नाही, भांडवल नाही तर हे विद्यापीठामध्ये थोडं वेगळं पडतं. टेक्निकल लोक असतात, भांडवल जनरेट करता येतं, तेवढी मॅनपॉवर असते आणि एकदा ते जनरेट झालं की ते वाढत जातं. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, आमच्याकडे नर्सरी आहे. त्या नर्सरीमध्ये आम्ही 1 लाख रोपं तयार करतो. 1 लाख रोपांपासून आम्ही जवळपास 50 ते 60 लाख रुपये मिळवतो. फळबागा आहेत, फळबागापासून 50 ते 60 लाख रुपये मिळवतो. म्हणजे जवळपास 1.25 कोटी रुपयाची आमची रिसीट आहे. आता शेतकऱ्यांनी ठरवलं नर्सरी करायची तर शेतकऱ्याला लायसन काढावं लागतं, शेतकऱ्याला त्या सगळं मदर प्लांट ह्या सगळ्या गोष्टी दाखवाव्या लागतात. आणि शेतकऱ्याला हे करणं जिकरीचं आणि त्रासाचं असतं. खूप परवानग्या लायसन्स कराव्या लागतात. विद्यापीठाला तो त्रास नसतो. विद्यापीठाला हे लायसन परवानग्या सहज मिळतात. आणि म्हणून ज्या ज्या शेतकऱ्यांना नर्सरी काढायची त्या शेतकऱ्यांनी विद्यापीठाकडून जर मार्गदर्शन केलं, विद्यापीठाचे शिक्षणक्रम पूर्ण केले तर त्याला लायसन मिळायला सोपं पडतं. सर, आपल्याच विद्यापीठातून शिक्षण घेतलेले शिव खैरनार आता फोन लाईनवर आहेत, त्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. राहुलजी नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. आपला मनोगत आम्हाला कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे, कारण आपण मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे आणि आपण आता सध्या काय करतायत, कारण सरांनी सांगितलं की सध्या आमचे विद्यार्थी काय करतात, आपल्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. काय सांगता येईल? सर, आता आम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक इथून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मी सन 2008 मध्ये माती परीक्षण प्रयोगशाळा ही मालेगाव हे नाशिक जिल्ह्यातल्या ठिकाणी चालू केली. अभ्यासक्रमात आमच्या प्रॅक्टिकल्सद्वारे आम्हाला ते कळालं की शेतकऱ्यांच्या काय गरजा आहेत आणि काय अडचणी आहेत, त्याच्यावर कोणत्या पद्धतीने आपल्याला सोल्युशन्स देता येतील याच्या परिपूर्ण माहिती व तांत्रिक ज्ञान आम्हाला विद्यापीठातून मिळालं. आणि त्याद्वारे काहीतरी आपण एक रोजगारही चालू करू शकतो आणि शेतकऱ्यांचीही मदत करू शकतो या इच्छाशक्तीने आणि डॉक्टर
सूर्या गुंजाळ यांनी केलेल्या मार्गदर्शनाने आम्ही सन 2008 मध्ये हे युनिट चालू केलं. आज जवळपास 10 वर्ष होतात या युनिटला. तर आमच्याकडे 500 शेतकरी आज सभासद असून हे करत असताना आम्ही कृषी प्रकाशनही चालू केलेत. कृषी प्रकाशने चालू करत असताना आम्हाला भरपूर अडचणी आल्यात. त्याच्यानंतर नवीन अभ्यासक्रम कृषी पत्रकारिता हे विद्यापीठामार्फत चालवण्यात आला. पत्रकारितेमध्ये आम्ही सहभाग घेतल्यानंतर आम्हाला लेखनाची कशी मांडणी असावी याचा थोडा अभ्यास झाला आणि आज रोजी कृषी विभाग, शेतकरी बांधवांमध्ये तसेच विद्यापीठांमध्येही त्याला चांगल्या प्रमाणात मागणी आहे. राहुलजी, मला एक छोटे 2-3 प्रश्न आपल्याला विचारायचे. आपल्याला वेळेचं बंधन असतं. पहिली गोष्ट अशी आहे की आपण माती प्रयोगशाळा सुरू केली आहे. ती फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण माती परीक्षण केल्याशिवाय खतांचं व्यवस्थापन करणं चुकीचं आहे. तिथे आपला खर्चामध्ये बचत आपली होऊ शकते. तर आपण जेव्हा माती परीक्षण करता, तर जसं आता आपल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, आपल्याला माहिती आहे सॉईल हेल्थ कार्डविषयी ते नेहमी बोलतात प्रधानमंत्री. तर अशा प्रकारचं सॉईल हेल्थ कार्ड आपण शेतकऱ्यांना पुरवतं का? किंवा कारण माती परीक्षणाचा रिपोर्ट दिल्यानंतर आपलं कार्य संपत नाही, तर त्या रिपोर्टमध्ये नेमकं काय आणि खत व्यवस्थापन कसं करायचं त्याविषयीचं मार्गदर्शन पण शेतकऱ्यांना करणं गरजेचं आहे. तर बरोबर, आपलं कार्य कसं चालतं? सर, आता माननीय पंतप्रधान साहेबांनी जो महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे सॉईल हेल्थ कार्ड, तर ह्या योजनेतही आमच्या प्रयोगशाळेचा सहभाग असून आम्ही केंद्र शासनाने जे ऑनलाईन कार्यप्रणाली केलेली आहे त्याच्यातून सॉईल हेल्थ कार्ड जनरेट होतात. आम्ही त्याच्यातून जे रिकमेंडेशन येतात ते आम्ही शेतकऱ्यांना तर सजेशन देतोच. त्याबरोबर आम्ही आमचं स्वतः एक प्रयोगशाळेमार्फत एक सॉफ्टवेअर आम्ही तयार करत आहोत, ज्याच्यात आम्हाला विद्यापीठाची खूप मोठी भूमिका आहे की त्याच्यात तांत्रिक गोष्टी कोणत्या असायला हव्यात. आज बरेचसे सॉफ्टवेअर अवेलेबल आहेत, पण ते शेतकरी बांधवांना समजतील इतक्या सोप्या भाषेत नाहीयेत. तर लवकरच आम्ही ते शेतकऱ्यांसाठी ही सुविधा तयार करून देतो. सर राहुलजी, तुम्ही कार्यक्रमात सहभागी झालात फोनच्या माध्यमातून, खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी आपल्याला आमच्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. सर, आता महत्त्वाचा प्रश्न आहे की आता जून महिना सुरू झाला आणि आपण ऍडमिशन विषयी बोलतो, प्रवेशाविषयी. बरोबर. तर विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची नेमकी पद्धत काय, कुठे प्रवेश घेता येईल, कसा प्रवेश घेता येईल? मगाशी आपण सांगितलं की 15 जूनपर्यंत अवधी आहे अजून, तरी थोडक्यात परत काय सांगता येईल सर? विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात जे शिक्षणक्रम उपलब्ध आहेत त्यांची 60 मुक्त कृषी शिक्षण केंद्रावर प्रवेश प्रक्रिया 1 जूनपासून सुरू झालेली आहे. 10वी पास नापास, 12वी पास नापास, डिप्लोमा होल्डर, BSc ॲग्रिकल्चर ज्यांच्याकडे क्वालिफिकेशन आहे आणि वरचं क्वालिफिकेशन त्यांना प्राप्त करायचे अशा विद्यार्थ्यांनी विद्यापीठाची एक वेबसाईट आहे ycmu.digitaluniversity.ac याला व्हिजिट द्यावी आणि त्याच्यानंतर आपल्याला कळेल की मुक्त विद्यापीठाची कुठे कुठे मुक्त कृषी शिक्षण केंद्र आहे. या मुक्त कृषी शिक्षण केंद्रावर जाण्यापूर्वी आपण त्या वेबसाईटवर एक प्रॉस्पेक्टस दिलंय, माहिती पुस्तिका दिली, ती पूर्ण वाचावी आणि त्या माहिती पुस्तिकेमध्ये आपल्याबरोबर काय काय असायला पाहिजे, कुठल्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यायचा आहे तर कोणती प्रमाणपत्र बरोबर असायला पाहिजे आणि महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात असल्यामुळे त्याच्यामध्ये रिझर्वेशन पॉलिसी पण राबवली जाते. आपण जातीचं प्रमाणपत्र बरोबर असलं पाहिजे, आपण ज्या परीक्षा पास झालाय त्याचं मार्कशीट बरोबर असलं पाहिजे, प्रमाणपत्र बरोबर असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी घेऊन जर आपण तिथे गेला तर तिथे एक प्री ॲडमिशन फॉर्म भरावा लागतो. हा प्री ॲडमिशन फॉर्म भरायचा आणि अपलोड करायचा. त्याच्यानंतर 21 तारखेला त्याची मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्टला नंबर आपला लागला तर लगेच 2 दिवसात आपण प्रवेश घ्यायचा, फी भरून टाकायची. आपला प्रवेश लागला नाही मेरिट लिस्टला तर वेटिंग लिस्टली वाट पाहायची. वेटिंग लिस्टला प्रवेश मिळाला तर आपण त्या केंद्रावर जाऊन प्रवेश फी भरायची आणि प्रवेश कन्फर्म करायचा. समजा आपला मेरिटलाही नंबर नाही लागला, वेटिंगलाही नंबर लागला नाही तर ज्या सीट शिल्लक राहतात त्या सीट प्रथम येणाऱ्यास प्रथम या पद्धतीने त्यांचा प्रवेश केला जातो. आपल्याला प्रवेश घेण्यापूर्वी 3 केंद्र आपल्या चॉईसची विचारली जातात की तुम्हाला पहिला प्रेफरन्स कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता. पहिल्यावर जर मिळालं नाही तर दुसऱ्यावर मिळतं, दुसऱ्यावर नाही मिळालं तर तिसऱ्यावर मिळतं आणि तिसऱ्यावरही जर मिळालं नाही तर फर्स्ट कम फर्स्टमध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे आणि ज्या ठिकाणी जी सीट उपलब्ध आहेत, खाली आहेत, अशा ठिकाणची माहिती आपल्याला वेबसाईटवर मिळते.
त्या ठिकाणी जाऊन आपला प्रवेश कन्फर्म करावा, वर्ष वाया जाऊ देऊ नये. सर एक फोन घेऊया. हा. परभणीवरून हरिप्रसाद काष्ठे काय विचारू इच्छितात. हरिप्रसादजी नमस्कार, विचारा. हा सर, माझ्या मुलीला मला मुग्ध विद्यापीठमध्ये ऍडमिशन घ्यायचंय. हा, तर ते कसं म्हणजे 2-3 वर्ष झालं, 10वी पास आहे. आता मला घ्यायचंय, शाळा सोडून दिली ती. रिझर्व्हर निकाल ठेवला होता, निकाल उशिरा आल्यामुळं ऍडमिशन घेता आलं नाही मला. ठीक, हरकत नाही. मी तुम्हाला सांगतो, 10वी पास होऊन 3 वर्ष तिने वाया घालवण्याऐवजी 3 वर्षापूर्वी जर प्रवेश घेतला असता तर आतापर्यंत एक डिप्लोमा पूर्ण झाला असता. पण काही हरकत नाही. आपण परभणीवरून बोलत आहात. परभणीमध्ये 2 केंद्र आहे मुक्त विद्यापीठाची. एक कृषी विज्ञान केंद्र जिंतूर रोड परभणी आणि एक राजीव गांधी कृषी महाविद्यालय जिंतूर रोड परभणी. या 2 केंद्रापैकी जे आपल्याला योग्य वाटेल त्या केंद्रावर जाऊन प्री ऍडमिशन फॉर्म भरून टाका उद्याच्या उद्या. आणि 21 तारखेला मेरिट लिस्टची वाट पहा. 31 तारखेला मेरिट लिस्टमध्ये नंबर लागला तर प्रवेश कन्फर्म करा, नाही लागला तर वेटिंग लिस्टची वाट पहा. आणि त्याच्यातही नाही लागला तर फर्स्ट कम फर्स्टमध्ये तुम्हाला प्रवेश मिळू शकेल. तर परभणीच्या कृषी महाविद्यालयावर राजीव गांधी कृषी महाविद्यालय आणि कृषी विज्ञान केंद्र ह्या 2 पैकी एका संस्थेवर जाऊन तुम्ही उद्याच्या उद्या प्रवेश कन्फर्म करू शकाल. मंडळी, आता सरांनी सांगितलं की आता प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मगाशी सरांनी वेबसाईट पण सांगितली. ती वेबसाईट मी परत एकदा आपल्याला सांगतो, ycmou.digitaluniversity.ac अशी ही वेबसाईट आहे. वेबसाईटवर जाऊन आपण जर गेलात तर या माध्यमातून आपल्याला विद्यापीठाच्या जे कृषी शिक्षण आहे, मुक्त शिक्षण आहे, त्याविषयीची संपूर्ण माहिती मिळू शकते. की प्रक्रिया कशी आहे आणि वेबसाईटच्या माध्यमातून कसं आपल्याला त्या लिंकवर जाता येईल आणि प्रवेश प्रक्रियेसाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल. सर, आता जेव्हा विद्यापीठाचं मुक्त विद्यापीठातील शिक्षणाचा विषय निघतो तेव्हा कृषी शिक्षण क्रमांची किंवा जे केंद्र त्याच्याशी संलग्न आहेत, संबंधित आहेत आणि पर्यायी विद्यापीठ, तर सर आता याची जे आपण म्हणतो की गुणवत्ता, क्वालिटी ही राखण्यासाठी कसा प्रयत्न केला जातो आणि याचं सातत्य कसं राखलं जातं, काय सांगता येईल. मुक्त विद्यापीठामार्फत जे जे शिक्षणक्रम राबवले जातात, ज्या ज्या शिक्षण संस्थांमधून राबवले जातात, शिक्षणक्रमाची गुणवत्ता तर हवीच, त्याबरोबर शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्थांची पण गुणवत्ता हवी. या दोघांची गुणवत्ता एकत्रित आल्याशिवाय विद्यार्थ्याची गुणवत्ता आपल्याला दिसणार नाही. आणि म्हणून विद्यार्थी गुणवत्तापूर्वक असला पाहिजे, विद्यार्थ्याला शिक्षण देणारी संस्था गुणवत्तापूर्वक असली पाहिजे आणि हे शिक्षण देण्यासाठी जे शिक्षणक्रम विकसित केले ते सुद्धा गुणवत्तापूर्वक असले पाहिजे. आणि म्हणून पहिल्या पातळीवर आम्ही जे शिक्षणक्रम विकसित करतो ते समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या गरजा लक्षात करून घेतो आणि ह्या गरजा लक्षात आल्यानंतर त्याप्रमाणे सिलेबस तयार करतो. कारण ज्याच्यासाठी हा शिक्षणक्रम आहे त्याला त्याचा एकतर शेतावर फायदा झाला पाहिजे, त्याला नोकरी मिळाली पाहिजे किंवा त्याला स्वतःचा व्यवसाय सुरू करता आला पाहिजे. अशा त्रिसूत्रीचा वापर करून तो सिलेबस तयार करतो. सिलेबस तयार केल्यानंतर त्याची पाठ्यपुस्तकं, कार्यपुस्तिका तयार करतो की या कार्यपुस्तिकेचा वापर करून तो विद्यार्थी घरच्या घरी प्रयोग करू शकेल. आणि जे प्रयोग घरी करू शकत नाही त्याच्यासाठी त्याला अभ्यास केंद्रावर म्हणजे कृषी महाविद्यालयात किंवा कृषी विज्ञान केंद्रावर जाऊन हे प्रयोग तो करू शकतो. माफ कर सर, एक फोन येतो, घेऊया. पंढरपूरहून हेमंत पाटील काय विचारू इच्छितात. हेमंतजी नमस्कार, विचारा. हॅलो. हा, बोला बोला. नमस्कार साहेब. बोला. आमचे बंधू 12वी झाले, पास आहे. आर्ट साईडनं पण ऍडमिशन घ्यायचं त्याला मुक्त विद्यापीठात. त्याला आर्ट साईडला प्रवेश पाहिजे का कृषी साईडला प्रवेश पाहिजे? कृषी साईडला. तुमचे फॅकल्टी आर्ट 12वी जर पास असेल तो तर त्याला कृषी अधिष्ठान शिक्षण क्रमाला प्रवेश घेता येईल. 1 वर्षाचा कृषी शिक्षण क्रम पूर्ण केल्यानंतर त्याला टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या पदविका शिक्षणक्रम पूर्ण करत 5 वर्षानंतर तो BSc ॲग्रिकल्चर किंवा BSc हॉर्टिकल्चर पूर्ण करू शकेल. सर, म्हणजे आपण असं सांगितलं की आर्ट्स असो किंवा कॉमर्स असो, बरोबर, पास असो किंवा नापास असो, बरोबर, आपल्याला पदविका आणि पदवी संपादन करता येते विद्यापीठाच्या माध्यमातून. बरोबर. सर, आता मगाशी फोन येण्यापूर्वी आपण सांगत होतात की जी आपल्याला गुणवत्ता राखायची आहे तर त्रिसूत्री विषयी आपण सांगत होतो आणि कार्यपुस्तिकेविषयी आपण सांगत होतो. काय सांगता येईल सर? मुक्त विद्यापीठाने पुस्तकं इतक्या चांगल्या पद्धतीने तयार केलेली आहे आणि जवळपास महाराष्ट्रातील 600 कृषी तज्ज्ञांचा आणि कृषी शास्त्रज्ञांचा सहभाग त्याच्यासाठी केलेला आहे. आणि ही पुस्तकं इतकी छान आहेत
की महाराष्ट्रातली जी विद्यार्थी MPSC करतात, मग ते पुणे विद्यापीठाचे असो, मुंबई विद्यापीठाचे असो की कृषी विद्यापीठाचे असो, ज्याला MPSCची परीक्षा द्यायची त्याच्यासाठी पुस्तकं इतकी चांगली आहेत की सर्व पुस्तिका विद्यार्थी विकत घेऊन त्याचा अभ्यास करतात. आता याची गुणवत्ता राखण्यासाठी 600 तज्ज्ञांचा आम्ही सहभाग त्याच्यामध्ये घेतला. आता ही पुस्तिका आणि पुस्तकं आणि कार्यपुस्तिका हे तर गुणवत्तापूर्वक आहेच आहे, पण ज्या अभ्यास केंद्रावर म्हणजे ज्या कृषी महाविद्यालयामध्ये हा शिक्षणक्रम चालतो त्या कृषी महाविद्यालयावर थेरीचे कॉन्टॅक्ट आवर्स आणि प्रॅक्टिकलचे कॉन्टॅक्ट आवर्स हे कंपल्सरी आहे आणि वर्षभरामध्ये जवळपास 32 दिवस त्याला 32 गुणिले 8 तास एवढं फेस टू फेस टीचिंग अँड लर्निंग आहे. त्यामुळे सर्व प्रॅक्टिकल त्या अभ्यास केंद्रावर करून घेतली जातात आणि थेरीच्या बाबतीमध्ये त्यांना शिकवलं जातंच, पण त्यांचं इंटरॅक्टिव्ह लर्निंग करून घेतलं जातं. म्हणजे चर्चात्मक अभ्यास, ग्रुपमध्ये अभ्यास आणि ज्याला शंका येईल त्याच्यावर आधारित त्यांनी प्रकल्प तयार करायचा. अशा विविध पद्धतीने आम्ही या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करून घेतो. इतकंच नाही तर दर 3 वर्षामधून या सगळ्या शिक्षण केंद्रांचं आम्ही ऑडिट करतो, अकॅडमिक ऑडिट. अकॅडमिक ऑडिट अशा अर्थाने की त्याच्यावर ज्या सेवा सुविधा उपलब्ध पाहिजे, क्लासरूम, लॅबोरेटरी, फार्म, नर्सरी त्या आहेत की नाही, असतील तर त्याची गुणवत्ता काय, प्राध्यापक उपलब्ध आहेत का, असतील तर त्याची क्वालिफिकेशन आहे का त्या विषयाची, त्याचबरोबर ती कॉन्टॅक्ट सेशन वेळेवर होतात की नाही याचं संपूर्ण मॉनिटरिंग आमच्या विभागीय संचालकांमार्फत केलं जातं. आम्ही मधून त्यांचं चेकिंग करत जातो आणि ही जी गुणवत्ता तपासताना त्या केंद्राचं मूल्यमापन 100 मार्कापैकी केलं जातं. त्याच्यामध्ये त्याची अकॅडमिक मॅनेजमेंट कशी आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट कशी आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट कशी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट कशी आहे. फोन घेऊया. संगमनेरहून शशांक चकोर काय विचारू इच्छितात? नमस्कार शशांकजी, विचारा. नमस्कार सर, मी गुंजाळ सरांबरोबर बोलू शकेल का? बोला 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 नमस्कार सर, माझं नाव शशांक चकोर आहे, संगमनेरवरून बोलतोय मी. बोला सर. मी 12वी सायन्स केलंय. बरोबर. मुंबईवरून सर, विल्सन कॉलेज मुंबईवरून केलंय. बरं. आणि त्याच्यानंतर आज मी डिप्लोमा पासआउट झालो सर. आज रिझल्ट होता. बरं. TNTC मधून 72 ऍग्रिगेट आलं सर मला. बरं. सर मला प्रश्न असा आहे माझा की पुढे म्हणजे डिग्री करावं की जॉब करावं सर, असा माझा प्रश्न आहे सर. काय सांगता? आता खरं म्हणजे याचं उत्तर तुम्ही शोधायचं, डिग्री करायची की जॉब करायची. पण मी आपल्याला असं सांगेल की तुम्ही जॉब करता करता सुद्धा मुक्त विद्यापीठाचं शिक्षण घेऊ शकता. कारण ज्या ठिकाणी तुमचा जॉब असेल त्याच्या ठिकाणापासून जवळचं जे केंद्र असेल त्या केंद्रावर जर तुम्ही प्रवेश घेतला, शनिवार रविवारी फक्त मुक्त विद्यापीठाच्या क्लासला यायचं, बाकी तुमची नोकरी चालू राहू शकेल. जर तुमच्याकडे 2 वर्ष असतील तर तुम्ही पदविका शिक्षणक्रम पूर्ण करू शकाल. जर तुमच्याकडे 5 वर्ष असतील तर तुम्ही BSc ॲग्रिकल्चर किंवा BSc हॉर्टिकल्चर हे 2 पदविकापैकी 1 पदवी शिक्षणक्रम तुम्ही पूर्ण करू शकता. सर आपल्याला वेळेचं बंधन आहे. आता सर मुक्त विद्यापीठाच्या जे शिक्षण पद्धती आहे आणि भविष्यातील वाटचाल कशी असेल आपल्याला थोडक्यात सांगायचं. खरं म्हणजे मुक्त शिक्षणामध्ये कालानुरूप बदल होत आहेत. फार मोठे आमूलाग्र बदल मागच्या 10 वर्षात दिसून येत आहेत. पूर्वीची मुक्त शिक्षण पद्धती ही पुस्तकावर आधारित होती. आत्ताची मुक्त शिक्षण पद्धती इंटरनेटवर आधारित आहे, ऑडिओ आधारित आहे, व्हिडिओ आधारित आहे, मास मीडियावर आधारित आहे, सोशल मीडियावर आधारित आहे. आणि या पुढच्या कालावधीमध्ये फेस टू फेस टीचिंग हे हळूहळू आउटडेटेड होत जाऊन व्हर्च्युअल लर्निंगला आपण जाणार आहोत. म्हणजे तो विद्यार्थ्याला फ्रीडम असलं पाहिजे. इंटरनेटच्या माध्यमातून तो शिकू शकतो, सोशल मीडियाच्या माध्यमातून शिकू शकतो, त्या तज्ज्ञाला तो वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करून शिकू शकतो. उदाहरण आपल्याला सांगतो, पूर्वी जर शेतकऱ्याच्या शेतावर जर कीड आणि रोग आला तर तो शेतकरी ते झाड उपटायचा आणि कृषी विद्यापीठात किंवा कृषी महाविद्यालयात यायचा आणि तज्ज्ञाचा सल्ला घ्यायचा. तज्ज्ञाचा सल्ला घेत असताना बऱ्याच वेळा तज्ज्ञ उपलब्ध व्हायचा न व्हायचा. आता तो तज्ज्ञाला डायरेक्ट फोन करू शकतो, व्हॉट्सअपवर त्या किडीचा रोगाचा फोटो पाठवू शकतो आणि तज्ज्ञ त्याला तात्काळ उत्तर देऊ शकतो. त्यामुळे नजीकचं शिक्षण हे जस्ट इन टाइम एज्युकेशन टाईप असणार आहे. त्वरित त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.
मंडळी, बरंच काही विद्यापीठाच्या माध्यमातून आपल्याला कळलं असेल की मुक्त विद्यापीठात कशा प्रकारचं शिक्षण दिलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरंच हे महत्त्वाचं आहे की वयाची अट नाही. आपलं शिक्षण जर अपुरं राहिलं असेल या ना त्या कारणामुळे तर आपल्याला हे शिक्षण घेता येतं. आणि सर्वात महत्त्वाचं आहे की 10वी पास किंवा नापास विद्यार्थी, 12वी पास किंवा नापास विद्यार्थी, कुठल्याही शाखेचे, आर्ट्स असो कॉमर्स असो, त्यांना इथे कृषी शिक्षण घेता येतं, पदविका घेता येते, पदवी संपादन करता येते आणि व्यवसाय आपल्याला सुरू करता येईल, आपल्याला नोकरी करता येईल. सरांनी सांगितलं की MPSC आणि UPSC सुद्धा विद्यार्थ्यांनी परीक्षा पास केल्या आणि आज मोठ्या मोठ्या पदांवर ते कार्यरत आहेत. म्हणजे पुढल्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी म्हणजे संध्याकाळी 6 वाजता कृषी दर्शन कार्यक्रमाअंतर्गत आपण चर्चेसाठी विषय निवडला आहे पिकांवरील मित्र कीटकांचे संवर्धन, असा आपण हा विषय निवडला आहे. आपल्या कार्यक्रमात तज्ज्ञ श्री डॉक्टर BB भोसले, संचालक विस्तार शिक्षण, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, आणि दुसरे तज्ज्ञ श्री डॉक्टर विजय कुमार देसाई, प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र विभाग, डॉक्टर बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोली, जिल्हा रत्नागिरी. या विषयाशी संबंधी जर आपले काही प्रश्न असतील तर कार्यक्रमाच्या माध्यमातून जरूर विचारा. म्हणजे आपल्याला कल्पना आहे की नेहमीच आपल्या पत्रांची आम्ही वाट बघत असतो. आपल्याला पत्र लिहून जर आम्हाला काही सूचना करायच्या असतील तर आमचा पत्ता असा आहे: निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. मंडळी, ईमेलच्या माध्यमातून सुद्धा आपण आम्हाला पत्र लिहू शकता, आमच्याशी संपर्क साधू शकता. कृषीदर्शन ddkmumbai@gmail.com आणि कृषीवार्ता ddkmumbai@gmail.com अशा आमच्या ईमेल ID आहे. आपल्याला माहिती आहे फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून हा जर कार्यक्रम आपला मिस झाला असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला परत बघता येतो आणि फेसबुकच्या माध्यमातून आपण आमच्या कार्यक्रमाची माहिती घेऊ शकता. सर, आपण हा आला तास कार्यक्रमात सहभागी झाला आणि मला असं वाटतं की कार्य इतकं मोठं आहे आणि वेळ अपुरा पडला असं म्हटलं तर वावगं होणार नाही. पण परत आपली, मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली परत भेट व्हावी आणि महाराष्ट्रातील जी जनता आहे, शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुलं नापास झालेले का असेना पण त्यांना नवी दिशा मिळेल. आणि असं म्हणतात की दिशा बदलली की दशा बदलते आणि मला असं वाटतं मुक्त विद्यापीठामध्ये गेल्यावर खरंच दशा बदललेली आपण आता बघितली, कारण बरेचसे विद्यार्थी कार्यक्रमात सहभागी झाले होते. सर, आपण आलात, कार्यक्रमात सहभागी झालात, मनापासून धन्यवाद. नमस्कार. नमस्ते.